दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांची भेट, सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांची उपस्थिती. पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत पटेल तटकरेंच्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात पटेल तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाही. यावरून पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर मात्र सुनेत्रा पवारांचं मौन. सुनील तटकरे आणि पटेलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो. पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट. भर उन्हाळ्यात पुणेकरांना अवकाळीचा तडाखा, काही तासांच्या पावसानंच पुणेकर बेहाल. झाड पडून महिलेचा मृत्यू, वाहनही वाहून गेली. अनेक रस्त्यांची स्थिती नद्यांसारखी. सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष सुटका, बीड न्यायालयाचा निर्णय. खोक्या भोसलेने एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर. समता नागरी पतसंस्थेत खरात 100 खात्यांचा नॉमिनी, शिर्डीत सावकारी करून जमीन बळकावल्याचा प्रकार उघड. फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न, मार्गच वाहतो बंद. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा. भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, एसआयटीची मागणी. नाशिक न्यायालयाकडून खरातच्या 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम असणार. राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे S कार्तिकेयन सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी. केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस तिरुवनंतपुरममध्ये अंडिगल या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेदरम्यान फडणवीसांनी केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला. खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का, आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचल बांगडी. अशोक मित्तल यांची नियुक्ती, आम आदमी पक्षाचं राज्यसभा सचिवालयाला पत्र.